लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। आणि यानंतर आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांचे। निदा खानला ज्या घरात मतीन पटेलनं लपवून ठेवलं ते घरच अनधिकृत असल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे। त्यामुळे नगरसेवक रद्द होऊ शकतं असं महापौर म्हणालेले आहेत। तर घरावरती बुलडोझर देखील चालू शकतो असं देखील त्यांनी म्हटलंय। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगरचा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलचं नगरसेवक पदच रद्द होण्याची शक्यता आहे। नाशिकच्या धर्मांतरण लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी निदा खानला मतीन पटेलनं लपवलं होतं। नारेगावच्या मतीन पटेलच्या घरातूनच निदा खानला अटक झाली। आता हे घरच अनधिकृत असून निवडणुकीच्या शपथपत्रात मतीन पटेलनं राहतं घर म्हटलंय। त्यामुळे त्यात दोषी आढळल्यास मतीन पटेलचं नगरसेवक पद रद्द होणार असं महापौर म्हणालेत। मतीन पटेलचं नगरसेवक पद जाऊ शकतं का? जाऊ शकतं कारण की त्यांच्या इलेक्शनच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये ज्या घराचा उल्लेख त्यांनी राहता पत्ता केलेला आहे आणि जर ते घर अनधिकृत असेल तर नगरसेवक पद रद्द होऊ शकतं। 10(1) महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये 10(1) हा एक कलमच त्याच्यासाठी। घर पण आहे, ऑफिस पण आहे त्यांचं। ऑफिस तर पूर्णच अनधिकृत आहे, त्याच्यावर तर आपण नोटीस चिटकवलेली आहे। विशेष म्हणजे निदा खानला लपून ठेवलेल्या घरावरच आता महापालिकेचा बुलडोझर चालणार आहे। महापालिकेनं मतीन पटेलच्या घरावर नोटीस लावून घराला अनधिकृत म्हटलं। आता 3 दिवसात उत्तर देण्याची मुदतही संपली आहे। महापालिकेच्या नोटीशी विरोधात मतीन पटेलनं न्यायालयात धाव घेतली आहे। मनपानं दिलेली नोटीसच बेकायदेशीर असल्याचा दावा मतीन पटेलचा आहे। 15 दिवसात कागदपत्र आणि उत्तर देणार असं सांगत 15 दिवसांची मुदत मतीन पटेलने मागितली आहे। ती नोटीस आम्ही ऑलरेडी शनिवारी चिटकवलेली आहे आणि त्याचं उत्तर यायची आम्ही वाट पाहणार 3 दिवस आणि 3 दिवस संपल्यानंतर महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याप्रमाणे त्याच्यावरती कारवाई होईल। म्हणजे उद्या कारवाई होऊ शकते का? नाही, उद्या मी सांगू शकत नाही कारण आज कागदपत्र आणून दिले ते तपासणे या सगळ्या विषयामध्ये। पण एक गोष्ट नक्की सांगतो की जी प्राथमिक स्वरूपात आमच्याकडे जी माहिती आहे तर ते सगळं घर अतिक्रमितच आहे, त्याची कुठलीही परवानगी नाही आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती कारवाई होईल, फक्त उद्या होईल का परवा होईल एवढाच विषय। अभी वो सारा लीगल प्रोसेस है ना, महापौर साहब डिसाइड करेंगे कि उसका घर इलीगल है बोल के, वो डॉक्यूमेंट वेरीफाई होंगे। डॉक्यूमेंट वेरीफाई होने के बाद में कोर्ट का क्या आदेश आएगा, उसके बाद में लीगल है इलीगल है वो जो तो समझ में आएगा। महापौर साहब, आपने मतीन पटेल को चुन के नहीं दिया, ना आपकी बीजेपी ने चुन के दी। घरावर बुलडोझर चालण्याआधीच मतीन पटेलने कोर्टात धाव घेतली। आता कोर्टातल्या सुनावणीवर बुलडोझरची कारवाई अवलंबून आहे। संजय सरोदेसह रामू ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी। लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी, विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य। डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।